हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी दुधी घेतलेला आहे. मोठा नाही आहे, छोटाच आहे हो. तर ह्याच्यापासून आपल्याला छान एक रेसिपी बनवायची बघा. तर पुढचं मी देठ काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची बघा. अशा पद्धतीने सर्व साल काढून घ्यायची. अगदी झटपट ही पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या सर्व पण रेसिपी झटपटच असतात, टाइम लागत नाही आणि तुम्हाला बघायला पण कंटाळा येणार नाही जास्त वेळ. पाहू शकता मैत्रिणींनो, मी दुधीची सर्व साल काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने. तर आता आपल्याला हे पुढचं पण आपल्याला हे टोक कापून घ्यायचे. आणि ह्याला आपण छोटे छोटे चौकोन करणार आहेत, तुकडे. अगदी कवळा आहे हो भोपळा, दुधी भोपळा. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता ह्या अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे ह्याचे तुकडे करून घ्यायचे, चौकोनी अशा फोडी. तर आपले दुधी भोपळ्याचे तुकडे छान मी कट करून घेतलेले आहेत बघा. तर एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेले आहे आणि हे आपल्याला धुवून घ्यायचे. स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला. आता आपण हे साईडला ठेवूया आणि लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. ते पाहू शकता इथे मी लसूण घेतलं आहे. लसूण छान ठेसून बारीक चिरून घेतलेलं आहे आणि एक कांदा घेतला होता मोठा बारीक कट करून. ते इथे मी कढई ठेवली, कुकर ठेवला आहे आणि कुकर आपला छान गरम झालेला आहे बघा. त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेते. तेल आपलं छान गरम झाले की त्याच्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे, अर्धा चमचा. पाहू शकता मैत्रिणींनो, जिरं छान आपलं फुललं ना की त्याच्यानंतर आपल्याला लसणाच्या मी पाकळ्या घेतल्या होत्या त्या कट करून आणि लसूण ठेसून घेतलेला तो ह्याच्यात टाकून घेतलाय. 4-5 कढीपत्त्याची पानं घेतल्यात, ती पण ह्याच्यात तेलात मी टाकल्यात आणि हे छान एकदा तेलावर छान परतून घ्यायचे बघा. छान हलवायचे आपल्याला. हे परतल्याच्या नंतर आपल्याला एक कांदा मी कट करून घेतलेला तो ह्याच्यात टाकून घेतलाय आणि कांदा पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे बघा. खूप छान लागते मैत्रिणींनो ही दुधी भोपळ्याची भाजी. तुम्ही नक्की करा अशा पद्धतीने. ते इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे कांदा मसाला घेतलेला आहे 1 चमचा. अजून 1 चमचा घेतला आहे. 2 चमचे मी कांदा मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे थोडंसं बेडगी मिरची पावडर कलरसाठी ती टाकून घेतली आणि चिकन किंग मसाला तो अर्धा चमचा टाकला आहे. त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. तो नक्की ट्राय करा तुम्ही. आणि हे मसाले आपल्याला छान तेलावर बघा परतून घ्यायचे.
मीडियम गॅसवरच आपल्याला हे मसाले परतून घ्यायच्यात। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दुधी टाकून घ्यायचं आहे बघा तेलावर। मसाले आपले छान परतलेत बघा आता। तर आता आपण दुधी टाकून घेऊया। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे, हलवून घ्यायचे। आपलं मिक्स करून झालेलं आहे, तर त्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते। त्याच्यानंतर मी थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे बघा, कट करून घेतलेली। आणि हे सर्व एकदा मी मिक्स करून घेते। इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे शिजायपुरतं। भाजी मला एकदम सुकी नाही करायची, थोडी ओलसर करायची, त्याच्यामुळे मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। इथे बघा मी दाण्याचा कूट घेतलेला, शेंगदाण्याचा। छान शेंगदाणे मी भाजून कूट केलेला आहे हो, तो ह्याच्यामध्ये मी टाकून घेतला आहे। आणि सर्व एकदा मी मिक्स करून घेते हे। आणि आपल्याला हे फक्त 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात, कारण बारीक फोडी केलेल्या आहेत, आपला भाजी लवकर ही शिजणार आहे। 2 शिट्ट्या झाल्या की मी तुम्हाला दाखवते आपली भाजी झाली आहे का। पाहू शकता मैत्रिणींनो, कुकर आपला थंड झालेला आहे। तर आपण बघूया आपली भाजी झाली आहे का। बघा किती छान दिसते भाजी आपली, चमचमीत, कलर पण किती छान आलेला आहे भाजीला, पाहू शकता तुम्ही। तर कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला, मला नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कुठून माझा हा व्हिडिओ पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा, छान कमेंट करा। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय।